मला असं वाटतं की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे। मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरुवात होते ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट। रिंग रोड सारखे प्रोजेक्ट तुमचे ड्रीम प्रोजेक्ट राहिलेले आहेत, तुम्ही नेहमी करून ते काहींचे उद्घाटन रखडली। पुण्याचा अजेंडा काय असणार तुमच्यासाठी सीएम? पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या 2.5 वर्षात सेट केलेला आहे। आता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्वाचं आहे, ती गती आम्ही देऊ। कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा आला होता, त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे, मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीची मागणी त्याची करू ना। त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ। हिंगोलीत काही फोटो समोर आले, त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले आहेत। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये हिंदू सेवा महोत्सवातर्फे 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर असा 4 दिवस फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत। हे सर्व कार्यक्रम सर्प महाविद्यालयाच्या ग्राउंडवर होणार आहे आणि याचं उद्घाटन 19 तारखेला सकाळी 9 वाजता आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत, त्यानंतर गौरांग प्रभूजी इस्कॉनचे, आपल्या अयोध्येचे कोषाध्यक्ष आदरणीय स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे लाभेश विजय गुरुजी जैन समाजाचे मोठे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते होणार आहे। 4 दिवस खूप कार्यक्रम आहेत, 19, 20, 21, 22। याचा मेन जो उद्देश आहे तो मेन उद्देश समाजामध्ये हिंदू धर्माबद्दलचे संस्कार, त्यांचे कार्य आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठं मंदिर आहे आणि ते नुसतीच पूजा अर्चा होत नाही आहे, पण धार्मिक विधी किंवा सामाजिक सेवा कार्य हे फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून होतं, पण याची माहिती आपल्या लोकांना नसते। ती माहिती या निमित्ताने ते सर्वांना एकाच छताखाली आणून ते लोकांपर्यंत त्यांची माहिती आणि त्यांचं करत असलेलं काम हे सामान्य लोकांपर्यंत जावं हा त्यामागचा उद्देश आहे। आणि एवढंच नसून अनेक कार्यक्रम हे 4 दिवस आपण त्या ठिकाणी घेतोय। 1000 मातापित्यांचं पूजन तिथं करतोय, 1000 कन्यांचं पूजन तिथं होतंय, त्याचप्रमाणे गुरुवंदना होते आणि अशा पद्धतीने एक संस्कार जे आहे हिंदू धर्माचे हे लास्ट स्टेजवर, कारण आज TV आणि याच्या जगामध्ये हे संस्कार मागं पडत चाललेले आहेत आणि या निमित्ताने याचं कुठेतरी प्रचिती व्हावी आपल्या हिंदू धर्मातील लोकांना, हा त्यामागचा मेन उद्देश आहे। आणि असे खूप कार्यक्रम आहे। आमचे अध्यक्ष अशोकभाई गुंदेचा याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील, पण मला एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की 4 दिवसामध्ये फार मोठा महोत्सव पुण्यात होतोय। पुणेकरांना ते यावंच, पण महाराष्ट्रातील तमाम ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी या 4 दिवसाप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, कारण फार मोठमोठी मंडळी त्या दिवशी होणार आहेत। 22 तारखेला आपले मुख्यमंत्री येणार आहेत, 21 तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रातील मंत्री असेल हे तर येणार आहेत, त्यांचेही उपदेश आपल्याला मिळेल। पण त्याचबरोबर अनेक महंत संत यांचेही विचार आपल्याला या 4 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहेत। अनेक वेगवेगळ्या माध्यमातून समाजापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि यामुळे आपण सर्वांनी याला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो।
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज पुणे कमिशनर ऑफिस समोर माजी सैनिकांचं आंदोलन होत आहे. विषय असा आहे की गेल्या 4 महिन्यापूर्वी बीटी कवडे रोड या ठिकाणी SG ट्रेडिंग कंपनीने 355 माजी सैनिकांची फसवणूक केली. 30 कोटीपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक, त्याची नोंद पुणे पोलीस ठाण्यामध्ये त्याची नोंद झालेली आहे. गेल्या 4 महिन्यापासून पुणे पोलीस योग्यरित्या तपास करत नाही. मुख्य आरोपी जे आहे ते आरोपींना अटक आतापर्यंत केलेली नाही. त्याच्यासोबत काम करणारे जे स्टाफ आहे, ज्या लोकांनी या लोकांना कन्व्हिन्स केला, पैसे गुंतवण्यासाठी त्यांना विनंती केली किंवा त्यांनी माहिती दिली, अशा आरोपींना सुद्धा अटक केली नाही. गेल्या 4 महिन्यापासून हा विषय पुणे पोलीस आयुक्तांना माहिती असून सुद्धा आरोपींना अटक केली जात नाही आणि माजी सैनिकांना न्याय मिळत नाही. या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तांना एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी विनंती करतो की जे लोक आज आंदोलन करतात ते देशाचे माजी सैनिक आहेत. बॉर्डरवर लढणारे लोक आहेत, प्राणाची आहुती देऊन घरापासून दूर राहून आपली देशाची सेवा करणारे लोक आहेत. हे खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो की माजी सैनिक आंदोलन करतात आणि पुणे पोलीस याची दखल घेत नाही. 4 महिने झाले तुम्ही विलंब लावलेला आहे. गेल्या 4 महिन्यापासून तुम्ही याचा तपास करत नाही. या 4 महिन्यामध्ये तुम्ही आरोपीला अटक केली नाही. का विलंब लावलेला या केसमध्ये? अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्याने पुणे पोलिसांना आवाहन करतो की त्वरित आरोपींना अटक करा, त्यांना न्यायालयासमोर उभा करा आणि त्याची मालमत्ता जप्त करून ज्या लोकांनी माजी सैनिकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचा परतावा म्हणून त्यांना परतफेड करावी आणि पोलिसांनी यामध्ये योग्यरित्या तपास करून न्याय मिळवून द्यावा, यासाठी आजचं हे आंदोलन होत आहे. आणि मी मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने आजच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो.